नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपला शिवण क्लासचा 10वा दिवस आहे आणि आज आपल्याला कटिंग करायची आहे 38 साईजची. तर चला आजच्या आपण छानशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि हे बघा, आता आपल्याला इथं टाकायची आहे उंची. बघा 38 साईजचं कटिंग आहे, तर उंची आहे इथं 14 इंच. त्याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊ 15 इंच. जी काय उंची त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर मी इथं काय केलं, उंची आपण घेतलेली आहे 15 इंचावरती. हे बघा, इथून इथपर्यंत ही आपली उंची झाली, बरोबर. तर बघा, आता याच्यावरती आपण काय करू, शोल्डरचं माप टाकू. तर बघा, गळा रुंदी आहे 2.25 इंच आणि त्याच्यानंतर शोल्डर पट्टी आहे 3 इंच. तर 2.5 इंच आपली तयार राहणारे, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण शोल्डर झालेलं आहे 5.25 इंच. मुंडा उंची घ्यायची आहे आपल्याला 5.5 इंच. 5.25 इंच परत एकदा चेक करायचं. आता सरळ लाईन मारून घेऊ आपण. इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा. छाती 38 साईज आहे, तर 38 साईजचा चौथा भाग येतो 9.5 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन. सरळ लाईन मारून घ्यायची, सरळ. आता इथून आपल्याला 1.5 इंचावर पॉइंट घ्यायचा आणि इथून आपल्याला काय करायचंय, एक पॉइंट बघा, हा 1.5 इंच बरोबर आपला इथं भेटून जातो. आता इथून आपल्याला काय करायचं, या पद्धतीने बॅक साईडचा मोंड्याचा आकार काढून घ्यायचा. तर हा झाला आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार. आणि फ्रंट पार्टचा घेण्यासाठी इथून घ्यायचा 1 इंच. आता याचं सेंटर काढायचा. आपण मुंडा उंची किती घेतली, 5.5 इंच, बरोबर. 5.5 इंचाचा मधला सेंटर काढायचा. जसं तो येतो बघा, 2.5 इंच आणि 2.25-3 इंच हा आपला मधला सेंटर येतो. आणि इथून घ्यायचा आपल्याला फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार. या पद्धतीने आपण काढून घेतला. हा आपला बॅक साइड झाला आणि हा आपला फ्रंट पार्ट झाला. आता आपल्याला ही जी गळा रुंदी आहे, इथून आपल्याला टाकायचा आहे पुढचा पार्ट. आता हे सगळं मेजरमेंट जे आहे आपलं बॅक साईडचं तयार झालेलं आहे आणि इथं आपण हे फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. तर बॅक साईड आपण खालच्या साईडनी काढून घेणार आहोत आणि आपल्याला हे फ्रंट पार्टचा आता आपण कटिंग याच्यावरती मार्किंग करून घेणार आहे. तर पुढचा गळा आहे बघा, तो आपण घेऊया इथं 6 इंच. तुम्ही इथं 5.5 इंच पण घेऊ शकता. 2.5 इंच गळा रुंदी ठेवू. बघा, या पद्धतीने इथून घ्यायचा गोल गळा. अशा पद्धतीने हा झाला आपला फ्रंट पार्टचा पुढचा गळा, बरोबर. इथून टाकायची योकपट्टी 2.5 इंचावर. सरळ रेष मारून घेऊ आपण. पाऊण इंच आणि योकपट्टीचा शेप देऊन घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने आपलं मार्किंग इथपर्यंत तयार झालं. आता आपल्याला टाकायची आहे कटोरी. तर मी याच्या अगोदरच्या व्हिडिओ म्हणजे याच्या अगोदरच्या शिवण क्लासमध्ये सांगितलेलं आहे की कितीची कटोरी टाकायची आहे, कोणत्या साईजला. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आपले शिवण क्लासचे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आपला दिवस आजचा 10वा आहे, त्याच्यामध्ये आपली 38 साईज चालू आहे. तर इथून आपल्याला आता कटोरीचं माप टाकायचं आहे. ते म्हणजे आपल्याला इथं घ्यायचं आहे कटोरीचं, म्हणजे जे काही माप आहे ते आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. 38 साईज साठी आपल्याला कटोरी टाकायची आहे 5.5 इंचाची, बरोबर. या पद्धतीने आता इथून जो आपला फ्रंट पार्ट आपण जो मोंढ्याचा आकार काढून घेतलेला आहे फ्रंट पार्टचा, तिथून 2.5 इंचावरती मी एक पॉइंट घेतला आणि इथून आपण एक पॉइंट घेऊया 5.5 इंच.
किंवा 5 इंच 4.5 इंच आणि या पद्धतीने आता इथं आपली ही कटोरीचं मार्किंग करून घेऊ। बघा या पद्धतीने आपली कटोरी तयार झाली, म्हणजे आपले हे मार्किंग संपूर्ण तयारी। आता ज्या मैत्रिणींचं शोल्डर उतरतं त्यांनी इथं 1/2 इंच 2 रेषा इतक्या ज्या आहेत ना, काय करायचं याला अशा पद्धतीने डाऊन करून घ्यायचं, जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाही। आता हे कटिंग करून घेऊ आपण। व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर आपल्या कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर आपण हा जो पार्ट आहे हा आपण इथं कट करून घेतला। आता जे डाऊन केलेलं आहे आपलं बॅक साईड फ्रंट पार्ट दोन्हीही व्यवस्थित कट झालेलं पाहिजे, जेणेकरून हे शोल्डर अजिबात उतरणार नाही। आता इथं आपण काय करू, कटिंग करताना आपण बॅक साईड मोंढ्याचा आकार कट करून घेतलेला आहे आणि आता आपण हा बॅक साईडचा जो एक साईडचा भाग आहे हा आपण इथं कट करून घेऊ। या पद्धतीने आपला बॅक साईड पार्ट निघलेला आहे। आता हे जे पार्ट आहे हे आपण वेगळे करून घेऊ। तर गळा कट करून घेते सर्वात पहिलं आणि जो मोंढ्याचा आकार आहे तो पण आपण इथं कट करून घेऊ। व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तरीही कमेंट करून सांगा की। तर ही आपली योकपट्टी आपण इथं कट करून घेतली आणि ही आपण आता कटोरी वेगळी करून घेतली। अशा पद्धतीने आपण हे पार्ट सगळे वेगळे करून घेतले। ही आपल्याला ह्या क्रॉस पट्टीमध्ये काहीही करायचं नाही आहे, अशीच आपल्याला ब्लाउज वरती ठेवायची आहे। त्याच्यानंतर ही राहिली योकपट्टी, तर योकपट्टी ही 1/2 इंचानी खालून वाढवून घ्यायची। वाढवली नाही तर तुमचा फ्रंट पार्ट हा तुम्हाला कमी पडेल त्यासाठी। त्याच्यानंतर आता आपल्याला वाढवायची आहे कटोरी। कटोरीसाठी एक वेगळा पेपर घ्यायचा, अशा पद्धतीने आपण घेऊ। जशीच्या तशी ही कटोरी आपल्याला ह्या पेपर वरती आखून घ्यायची आहे। 38 साईजचं पॅटर्न हे खूप चालतं। तर बघा जशीच्या तशी आपण आखून घेतली। ह्या कटोरीचा मधला सेंटर काढायचा आहे। बघा या पद्धतीने आपण सेंटर काढून घेतला आणि इथून आपल्याला घ्यायचं 1/2 इंच आणि इथंही घ्यायचं 1/2 इंच। या पद्धतीने ह्या साईडनी वाढवायचे आहेत आपल्याला 1.5 इंच, ह्या साईडनीही वाढवायचं आहे 1.5 इंच। बघा या पद्धतीने आपण 1.5 इंच वाढवून घेतलं। आता हे पॉइंट काय करायचे आपल्याला जोडायचे। बघा या पद्धतीने आपण हा एक पॉइंट जोडून घेतला आणि इथून आपल्याला याला द्यायचा आहे राऊंड शेप, तर व्यवस्थित देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने आपण ह्याला देऊन घेतला। त्याच्यानंतर हा जो आपला मधला सेंटर घेतला इथून पण आपल्याला घ्यायचा 1.5 इंच आणि इथून द्यायचा आपल्याला याला पण असा व्यवस्थित आकार। तुम्ही पट्टीनी पण जॉईंट करून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपली 38 साईजची कटोरी तयार झालेली आहे आणि आपण याला घेऊ कट करून। तर हे घेऊ आपण इथं कट करून। ही झाली आपली 38 साईजची कटोरी आणि हे झाले आपलं संपूर्ण पार्ट तयार। आता आपण बाही कटिंग करून घेऊ। हे बघा तर हे आपलं इकडनं बंद बाजू आहे बरोबर। बंद बाजूने आपल्याला टाकायची आहे उंची बाहीची। तर बाहीची उंची आहे 4 इंच, आपण 1 इंच प्लस करून घेऊ। अस्तरचं ब्लाउज असेल तर 1 इंच प्लस करा, साधा ब्लाउज साठी शिवत असाल तर 2 इंच प्लस करा बाहीच्या उंचीमध्ये बरोबर। आता आपण जी उंची घेतलेली आहे 5 इंच, जो आपला खालचा भाग आहे इथून आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंच। इथे एक रेष मारून घेऊ। इथं टाकायचा आहे दंडघेर, दंडघेर आहे 6.5 इंच।
2 इंच शिलाई मार्जिन. दंडघेरामध्ये किती आपल्या इथं जेवढा दंडघेर आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्या, 7.5 इंच. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. इथून घ्यायचा 1 इंचावरती पॉइंट आणि इथून आपल्याला द्यायचा आहे बाहीचा शेप या पॉइंट पर्यंत. त्याच्यानंतर पाऊण इंच किंवा अर्धा इंच आतमध्ये पॉइंट घ्या आणि इथून द्या असा शेप आतला मोंड्याचा. आणि ही झाली आपली फिटिंग. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या आहे की ताई बाहीचा सेपरेट व्हिडिओ बनवा, तर नक्कीच बनवेल, जेणेकरून त्यांना व्यवस्थित बाही ही समजेल. तर बघा आपली बाही इथं तयार झाली. आणि घेऊ हा खोल भाग कट करून. तर आपलं संपूर्ण 38 साईज आपण इथं कटिंग बघितलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ऑल घंटीवर नक्की क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. याच्या पुढचे व्हिडिओ बघायचे असतील, आपल्या चॅनलवरती शिवण क्लास चालू आहे, संपूर्ण कटिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.